तर मित्रांनो, महाविकास आघाडीमधील जागावाटपाबद्दल एक मोठी अपडेट ही समोर येते, ज्यात ठाकरे गटाला एकूण 22 जागा मिळणार असल्याची माहिती ही समोर येते। ज्यात खरं तर लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने महाविकास आघाडीमधील जागावाटपाच्या घडामोडींना वेग आला होता आणि मग अखेर ठाकरे गटाच्या जागेवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती ही मिळत आहे। आणि याशिवाय आता या जागांवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून कोणते उमेदवार लढतील याबद्दल सुद्धा माहिती ही कन्फर्म झाली। मग अशात कोण आहे ते उमेदवार, तसेच त्या जागा कोणत्या आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची तारखा जाहीर केल्यामुळे आता उमेदवारांना सुद्धा प्रचारासाठी वेळ हा मिळाला पाहिजे, यासाठी महाविकास आघाडीत जागावाटपाच्या घडामोडींना वेग आलाय। ज्यात खरं तर उद्धव ठाकरेंना 22 जागा मिळणार असल्याचं निश्चित असल्याची माहिती ही सोर्सेसकडून मिळत आहे। तसेच पुढील 2 दिवसात मतदारसंघांसह उमेदवारांच्या नावाची देखील उद्धव ठाकरेंकडून घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। ज्यात खरं तर उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीत 22 जागा मिळणार असल्याची माहिती ही कन्फर्म झाली। तर यात विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी ही द्यायची याबद्दल देखील निर्णय हा झाला असल्याची माहिती ही मिळते। तर तसे पाहिले तर असे असताना 22 पैकी 4 अशा सुद्धा जागा आहेत जिथे कोणता उमेदवार द्यायचा याबद्दल निर्णय अद्याप झाला नाहीये। ज्यात जळगाव, कल्याण, पालघर, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे। तर यासोबतच हातकणंगले मतदारसंघात उमेदवार न देता राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ही मिळते। तर मग आता अशात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची प्राथमिक यादी ही कशी आहे, यात कोणते उमेदवार कोणत्या जागेवरून लढताना दिसू शकतात, तर आता याबद्दल पाहूयात। तर आपण याबद्दल बोललो तर जळगावबद्दल अजूनही माहिती समोर येत नाहीये। तर बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोलीमधून नागेश पाटील अष्टीकर, परभणीमधून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खेरे, तर धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, नाशिकमधून विजय करंजकर, ठाण्यातून राजन विचारे, कल्याणमधून आणि पालघरमधून सुद्धा माहिती समोर नाही। तर मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, तर मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, तर मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, तर मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, उत्तर मुंबईमधून सुद्धा माहिती स्पष्ट नाहीये। तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, तर रायगडमधून आनंद गीते, सांगलीतून चंद्रहार पाटील, तर हातकणंगलेमधून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेला बाहेरून पाठिंबा दिला जाईल, तर मावळमधून संजोग वाघेरे। तर मग अशा काही पद्धतीने शिवसेना ठाकरे गटाच्या या उमेदवारांची प्राथमिक यादी ही जाहीर झाली, ज्या त्या उमेदवारांची नावे समोर येतात। तर मग अशात यांच्या लिस्टवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। आणि मित्रांनो, याशिवाय महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झालाय। मग तो कसा आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा।